नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला अपडेट देणार आहोत. ती अपडेट म्हणजे आपला सर्वांचा लाडका रुस्तम द्वादश हिंद केसरी बकासूर आता नक्की पुढील कोणत्या मैदानामध्ये पळणार व त्याचा पायरा कोण? कारण भावांनो, 28 तारखेला एक मोठं मैदान आणि त्याच नंतर 1 मार्चला देखील एक टॉपचं नामांकित मैदान, 2 मैदान म्हणजे असेच 28 तारखेचं आणि 1 तारखेचं असं 2 मैदान आहेत. त्या मैदानांपैकी नक्की कोणत्या मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसेल व त्याचा पैरा कोण, हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर नक्कीच 28 तारखेला एक भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. तसंच 1 मार्चला देखील देवेंद्र फडणवीस केसरी भव्य दिवस ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. त्या मैदानासाठी प्रथम क्रमांकाला 2,00,000 आणि असेच बक्षिसाचे स्वरूप इथे ठेवले गेले आहेत. तर या मैदानापैकी नक्कीच कोणत्या मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसेल? तर भावांनो, बकासूर आपल्याला 1 मार्चला देवेंद्र फडणवीस केसरी या मैदानामध्ये 100% पळताना दिसणार आहे. 1 मार्च रोजी बकासूर आपल्याला 100% पळताना दिसेल व पायरा कोण? तर भावांनो, 70% शक्यता आहे की शिरस्वस्तीकरांची रायफल आणि बकासूर ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. तर नक्कीच बघूया त्या मैदानामध्ये ही जोडी पळताना दिसेल का? कारण एक टॉपचा गॅस लागेल या जोडीला. तुफान पळणारे हे दोन्ही नंदी नक्कीच त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. धन्यवाद भावांनो.